यूपी बिहारी ते यूपी बिहारीच यांना थोडाही स्त्रियांबद्दल सन्मान नसतो. थोडं देखील सुसंस्कृत हे लोकं वागू शकत नाही. अख्ख्या देशामध्ये IPLचे सामने सुरू आहेत. कुठेही जाळ्या लावण्यात आल्या नाहीत, जिथे चीअर लीडर्स नाचतात. फक्त लखनौ एकमेव राज्य आहे जिथं जाळ्या लावलेल्या आहेत. कारण ही मूर्ख लोकं जी स्टेडियममध्ये जमलेली असतात ही लखनौमधली, ती या चीअर लीडर्सवरती काहीही गोष्टी फेकून मारतात, त्यांना चिडवतात, त्यांना स्लेज करतात. अक्षरशः त्यांच्याबद्दल वाईट बोलतात. म्हणून या जाळ्या लावण्यात आलेल्या आहे आणि तरी देखील साईडला जिथं खुर्च्या ठेवलेल्या आहेत मित्रांनो, त्या खुर्च्यावरती त्यांना विश्रांतीसाठी बसवलं जातं. त्या खुर्चीवरती बसलेल्या एका चीअर लीडरला या लखनौमधल्या माणसांनी काही वस्तू फेकून मारल्या. विचार करा मित्रांनो, काय आहे हे यूपी, उत्तर प्रदेश हे राज्य काय आहे आणि या राज्याची किती लेव्हल ऑफ थिंकिंग खाली घसरलेली आहे, की ज्या चीअर लीडर्स आलेल्या आहेत, इंटरनॅशनल चीअर लीडर्स असतात मित्रांनो, बाहेरच्या कंट्रीजमध्ये येतात आणि IPLचे जे मोठे-मोठे मॅनेजमेंटमधले लीडर्स असतात ते बोलवतात त्यांना. ह्या का डान्स बारमधल्या बाया नाहीत, ह्या का त्यांच्या चौफुल्यामधल्या बाया नाहीये. अक्षरशः जे बिहेवियर हे त्या लोकल बायांसोबत करतात, त्याच प्रकारे हे कालच्या मॅचमध्ये त्या चीअर लीडरसोबत करत होते. हातामध्ये जी पण गोष्ट येईल ती फेकून मारत होते. त्या लीडर्सला एका त्यातल्या लागलं. ती संतापलेली होती. ती उठली आणि तिथनं निघून गेली. मित्रांनो, काय आहे हे? किती विचित्र लोकं आहेत. याचं उदाहरण म्हणजे हे उत्तर प्रदेश. अख्ख्या भारतामध्ये सगळीकडे सामने चालतात. एकाही ठिकाणी नेट्स लावले जात नाहीत. कुठेही अशा प्रकारच्या गोष्टी घडत नाहीत. सुसंस्कृत राज्य आहेत मित्रांनो बाहेरचे पण. मुंबई असेल, चेन्नई असेल, बंगळुरू असेल मित्रांनो, हैदराबाद असेल, राजस्थान असेल, वरती पण नॉर्थमध्ये म्हणलं तरी दिल्ली पण असेल. हे सगळे जे पण IPLचे सामने घडवणारे, खेळवणारे जे पण मोठ्या-मोठ्या टीम्स आहेत, तिथं कुठंच होत नाही. लखनौची एक टीम आलेली आहे, लखनौ सुपर जायंट आणि लखनौच्या या टीममध्ये मित्रांनो, हे लखनौमध्ये स्टेडियम आहे आणि त्या लखनौमध्ये स्टेडियम असल्यामुळे तिथं मॅचेस होम एडवांटेज जो असतो, तो या गोष्टींमुळे द्यावाच लागतो आणि येथे मित्रांनो, जिथं चीअर लीडर्स त्यांच्या स्वतःच्या टीमचे चीअर लीडर्स त्यांना वस्तू फेकून मारणारे ही सर्वसामान्य लोकं, यांची वृत्ती किती खालवलेली आहे, याच्यावरून आपल्याला समजतं. अतिशय विचित्र बाब आहे मित्रांनो, कारण त्या इंटरनॅशनल लेव्हलला रिप्रेझेंट करतात प्रत्येक गोष्ट. ते आज आपल्या देशात इव्हेंट करतात, ते दुसऱ्या देशात इव्हेंट करतील. त्यांनी जर दुसऱ्या देशामध्ये या गोष्टी सांगितल्या, की भारतामध्ये आम्ही गेलो होतो, तिथं आम्ही त्या टीमसाठी चीअर करायला गेलो होतो आणि आमच्यावरती तिथं अशा प्रकारचे हल्ले झाले, तर विचार करा, की आपल्या देशाची मुलींना त्या मूर्ख लोकांमुळं अक्षरशः हे मलिन होऊ शकते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे मॅनेजमेंटवाले जे आहेत, त्यांनी ऑलरेडी त्यांच्या लायकीप्रमाणेच त्यांना ठेवलं होतं. विचार करा मित्रांनो, कुठंच जाळ्या लावल्या नाहीयेत. फक्त लखनौ या एकाच ठिकाणी जाळ्या लावण्यात आल्या होत्या आणि तरी देखील तिथल्या मूर्ख लोकांनी त्या चीअर लीडरला मारलं. फेकून हो कुठल्याही गोष्टी हातातनं मारल्या. हा व्हिडिओ जो आहे तो इंटरनेटवरती व्हायरल होऊ लागला आणि जाब विचारू लागले त्या लखनौच्या मूर्ख लोकांना प्रश्न लोकं. अतिशय विचित्रपणा आहे मित्रांनो. ही जी गोष्ट असतात ती छोट्या-छोट्या गोष्टी खूप मोठ्या असतात. ह्या निदर्शनात जर आल्या तर पूर्ण लीगचं नाव खराब होऊ शकतं आणि याच गोष्टीमुळे मित्रांनो आपली जी IPL सगळ्यात मोठी लीग आहे या जगातली, त्या लीगची प्रतिमा मलिन व्हायचं काम देखील होऊ शकतो, की भारतामध्ये आम्ही चीअर करायला जातो त्या टीमला आणि तिथं अशा प्रकारच्या गोष्टी आमच्यासोबत होतात. एकामुळं सगळ्यांना भोगावं लागतं याचं उदाहरण म्हणजे ती. अख्ख्या कुठल्याच राज्यामध्ये अशा फालतू गोष्टी होत नाहीत. या लखनौमध्ये अशा गोष्टी झाल्या. विचार करा मित्रांनो, काय अवस्था असेल तिथे राहणाऱ्या लोकांची, तिथे राहणाऱ्या स्त्रियांची, त्यांना कुठल्या गोष्टी फेस करावं लागत असेल. किती कंट्रोल केला तरी हातात येईना म्हणल्यावरती कसं करायचं? आणि हे जे 8-8, 10-10 हजार रुपये तिकीट पे करून येणारे सुशिक्षित लोकं, सुशिक्षित म्हणावं का अशिक्षितच म्हणावं यांना, हे लोकं आहेत ते, जे की पैसे भरून आतमध्ये येतात ते. विचार करा नॉर्मल लोकं जे आहेत तिथले ते कशा प्रकारचे असतील. नक्कीच मित्रांनो अतिशय निंदनीय बाब आहे. कुठेतरी या लोकांवरती ॲक्शन झाली पाहिजे, यांना अटक झाली पाहिजे. नाहीतर कायदा व सुव्यवस्था या सगळ्या गोष्टी बाहेर पडतील लखनौमधल्या, की बाबा रे बाहेर न येणाऱ्या लोकांना पण अशी वागणूक आहे तिथं. तुम्हाला काय वाटतं या गोष्टीवरनं? कमेंट करून सांगा मित्रांनो. भेटूया एक अशाच व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.